विशाल बेल्दार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आज आपण सिन्नर तालुक्यातील आंधोली गावात आलेलो आहोत। या ठिकाणी महाराष्ट्रातला पहिला रिंगण सोहळा संपन्न होणार आहे। त्याच अनुषंगाने आपण बघत असाल तर या ठिकाणाहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं आगमन या कमानीतून या दिशेला होणार आहे। सोबतच आपण जर बघितलं तर पालखीच्या उद्घाटनासाठी किंवा पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावला गेलेला आहे। विशेष म्हणजे आपण बघत असाल तर 2 JCBच्या सहाय्याने या ठिकाणी पालखीवरती फुलांचा वर्षाव केला जाणार आहे। पहिल्यांदाच ही संकल्पना राबवली गेलेली आहे। सोबतच पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी चोख असा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावला गेला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून या ठिकाणी असलेल्या परिसराची ही स्वच्छता देखील केली जाणार आहे। आपण जर या दृश्यामध्ये बघाल तर या ठिकाणी 2 JCBच्या सहाय्याने या ठिकाणी फुलांचा वर्षाव देखील या पालखी सोहळ्यावर केला जाणार आहे। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान त्र्यंबकेश्वर नगरीमधून थेट पंढरपूरपर्यंत जाणार आहे आणि यामध्ये जे काही गावं येतील या गावांच्या वेशीवरती पालखीचं भलमोठं स्वागत फुलांचा वर्षाव करून केला जाणार आहे। या ठिकाणी अनेक नागरिक आहेत, स्वयंसेवक आहेत। आपण यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहोत। दादा, काय सांगाल, कुठून आलेलं आणि आपलं नाव काय? माझं नाव चेतन शंकर गहिले, तीर्थक्षेत्र दात्री येथील मी रहिवासी असून आज अतिशय सोहळ्याचा दिवस आम्हाला आलेला आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे मार्गस्थ होण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रातले पहिले रिंगण दात्री येथे दरवर्षी होत असतात। या वर्षी रिंगण सोहळा होण्यासाठी हा अनेक इंजिनियर असो, डॉक्टर असो, वकील असो, अनेक क्षेत्रातील लोक आज इथे उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे दातली, केदारपूर, शहापूरतील ग्रामस्थ इथे उपस्थित असून त्याचप्रमाणे वारकरी सांप्रदायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत। थोड्याच वेळामध्ये रिंगण सोहळा साजरा होत आहे। धन्यवाद। त्याच्या माध्यमातून या ठिकाणी रिंगण सोहळा संपन्न होणार आहे त्या ठिकाणची सळीवाही माहिती त्यांनी आपल्याला माध्यमातून दिली। विशेषतः या ठिकाणी पालखीचं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी भला मोठा बंदोबस्त या ठिकाणी दिला जात आहे। काही पोलीस कर्मचारी देखील आहेत, त्यांच्या देखील आपण भावना जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल, तुम्ही या पालखी सोहळ्यासाठी आज इथे उपस्थित आहात, काय भावना आहे तुमच्या? आज पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, काय भावना आहे तुमच्या आजच्या? आम्ही आता या पालखी सोहळ्याला त्र्यंबकेश्वर येथून निघालेलो आहे। तर हा एक आमचा ड्युटीच्या याच्या माध्यमातून एक वारीचा अनुभव हा आम्हाला असा म्हणजे एक वेगळाच अनुभव येतो या वारी संदर्भात। म्हणजे ड्युटी पण होती आणि आमची वारी पण होती। जागोजागी लोकांकडनं होणारी सेवा आमच्याकडनं त्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे या वारीमध्ये। नक्कीच, विशेषतः पोलीस कर्मचाऱ्यांसोबत महाराष्ट्र राज्यातील जे होमगार्ड पथक असेल ते देखील या ठिकाणी स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी आपली भूमिका बजावत आहेत। विशेषतः यांच्या म्हणण्यानुसार हा पालखी सोहळा जो असतो त्यांना तो देखील अनुभवता येतो। स्वतःची ड्युटी करत असताना हा पालखी सोहळा कसा संपन्न होणार हे त्यांच्या आपल्या डोळ्यांनी ते दिपवणार आहेत। या अनुषंगाने आपण जर बघाल प्रचंड असा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावला गेला। सोबतच ठिकठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून या पालखीचं या ठिकाणी आगमन होणार आहे। त्याच्या स्वागतासाठी या ठिकाणी स्वयंसेवक जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, अनेक ठिकाणचे मान्यवर असतील, हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून या पालखी सोहळ्याचं स्वागत करणार आहे। विशेषतः आपण या ठिकाणी बघाल तर अशा पद्धतीनं महिला माता भगिनी या ठिकाणी बसून हा पालखी सोहळा आपल्या डोळ्यांमध्ये साठवणार आहेत। विशेषतः हा पालखी सोहळा बघण्यासाठी पंचक्रोशीतील महिला असतील, तरुण असतील, तरुणी असतील, विविध क्षेत्रातील मान्यवर असतील, हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहून हा पालखी सोहळा या ठिकाणी अनुभव आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मुख्य संपादक विशाल गोसावी, सुनील बेल्दार, नाशिक।